नागपूर शहर पोलिसांच्या तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने एकाच रात्री 5 घरे फोडणाऱ्या एका कुख्यात आणि सराईत गुन्हेगाराला अवघ्या 24 तासांच्या आत अटक करून घरफोडी व वाहन चोरीचे 2 गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात आरोपीचे नाव आहे. टिमकी चिमाबाई पेठ परिसरातील महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत असलेले आकाश सूर्यवंशी यांच्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरांनी 80,000 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले होते. तसेच आजूबाजूच्या आणखी 4 घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला होता. तक्रार दाखल होताच तहसील पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि विश्वसनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधीबाग सूत मार्केट परिसरामध्ये सापळा रचून आरोपी आदित्य याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने या घरफोडीची कबुली दिली. तसेच त्याच्या जवळील पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोपेड त्याने टांगा स्टँड चौकातून चोरल्याचे मान्य केले, ज्याबाबत तहसील पोलीस ठाण्यात आधीच वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची ॲक्टिवा, गुन्ह्यात वापरलेली लोखंडी टॉमी आणि त्याच्या आईकडून जप्त केलेले 80,000 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण 1,10,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे, राहुल वाढवे आणि त्यांच्या पथकानं केली आहे. काल दिनांक 15 जून 2026 रोजी पोलीस ठाणे तहसील येथे 309/26 कलम 331(3), 331(4), 305(a) भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली होती. नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आमच्या पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जो संशयित आरोपी होता त्याचा शोध घेऊन गोपनीय बातमीदाराकडनं त्याची खात्री पटवून अवघ्या 12 तासामध्ये त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं यापूर्वी पोलीस स्टेशन तहसील दाखल असलेला अपराध क्रमांक 281/26 मधील चोरीची गाडी सहित त्याला ताब्यात घेतलं. गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये एक लोखंडी सळई, ज्याचा वापर त्याने 309/26 गुन्ह्याच्या घरफोडीमध्ये केला होता, ती देखील रिकवर करण्यात आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे तपासादरम्यान गुन्ह्यातील मुद्देमाल हा एकूण 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हे सुद्धा रिकवर करण्यात आले आहे. आरोपी हा नशा करणारा असून नशेची जी गरज आहे ती भागवण्यासाठी आरोपीने सदरची चोरी केल्याची प्रथम दर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेच्या वेळी आरोपीने एकूण 6 ठिकाणी वेगवेगळ्या घरामध्ये लॉक तोडून चोरीचा प्रयत्न केला. त्यापैकी एका ठिकाणी सदरचा मुद्देमाल हा आरोपीला मिळाला होता. तो पूर्ण मुद्देमाल तसेच पूर्वीचा एक गुन्हा हा उघड करण्यात आलेला आहे. आमच्या तपास पथकात एकूण 4 टीम डे आणि नाईटमध्ये काम करतात. 4ही पार्टीचे जे इंचार्ज आहेत, ग्रेड PSI राजेसिंग ठाकूर, पोलीस हवालदार संजय शाहू, ग्रेड PSI अनिल ठाकूर, पोलीस हवालदार प्रदीप सोनटक्के यांच्या 4ही पार्ट्यांनी मिळून सदरची कामगिरी केलेली आहे. आरोपीचं नाव आहे आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर, जो पाचपावली राहणार आहे. रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि एकूण मुद्देमाल हा जवळपास 1.5 लाखाचा मुद्देमाल यामध्ये रिकवर झालेला आहे.